उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील युटाईस प्राप्त शाळांमधून वार रविवार रोजी सकाळी 10 ते सायंकाळ 5 या वेळेत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे. चाचणीनंतर परीक्षेत प्रविष्ट असाक्षरांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करून त्यांच्या गुणांची नोंदणी करण्यासाठी शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून एक एक्सेल शीट आपणास देण्यात येणार आहे. त्या एक्सेल शीटमध्ये या गुणांची नोंद आपणास करावयाची आहे. गुणांची नोंद करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेऊनच त्यामध्ये माहिती भरण्यात यावी. सर्वप्रथम या एक्सेल शीट मधील सर्व माहिती ही टाइम्स न्यू रोमन फॉन्ट साइज 12 मध्येच भरावी. त्यानंतर सर्व माहिती इंग्लिश कॅपिटल लेटर मध्येच असावी. या एक्सेल शीट मध्ये संख्या अंक हे इंग्रजीमध्येच असावे. त्याचबरोबर स्वतंत्र अंक हा स्वतंत्र बॉक्समध्येच भरण्यात यावा. म्हणजेच एका बॉक्समध्ये दोन संख्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर या एक्सेल शीट मधील सर्व रो आणि कॉलम यामधील माहिती भरणं हे कंपल्सरी आहे. म्हणजेच रो किंवा कॉलम आपल्याला रिकामे सोडून जमणार नाही. त्यानंतर या एक्सेल शीट मध्ये परीक्षेस उपस्थित असणाऱ्या असाक्षरांचीच नोंद घ्यायची आहे. जे असाक्षर अनुपस्थित किंवा मयत असतील त्यांची माहिती या एक्सेल शीट मध्ये घेण्यात येऊ नये. त्याचबरोबर एकदा एका परीक्षार्थीची माहिती भरल्यानंतर परत त्या असाक्षराची माहिती भरली जाणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच डुप्लिकेट नावे या एक्सेल शीट मध्ये येणार नाहीत. त्यानंतर या एक्सेल शीट मध्ये रो क्रमांक 1 ते रो क्रमांक 48 मधील माहिती अचूक भरावी. त्याचबरोबर आपणास शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाकडून प्राप्त एक्सेल शीट मध्येच ही माहिती शाळास्तर, केंद्रस्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तरावर एकत्रीकरण करून यामध्ये भरण्यात यावी व ती सलगपणे भरावी. एका तालुक्यानंतर किंवा एका केंद्रानंतर किंवा एका शाळेनंतर मध्ये रो ब्लँक ठेवू नये. या सर्वसाधारण सूचना आहेत. आता आपण प्रत्यक्ष जी आपणास एक्सेल शीट देण्यात येणार आहे ती आपण ओपन करून त्यामधील रो क्रमांक 1 ते रो क्रमांक 48 पर्यंत टप्प्याटप्प्यानुसार ही माहिती कशी भरावी ते आपण प्रत्यक्ष पाहूया. स्क्रीनवरती आपणास एक्सेल शीट दिसत असेल. या एक्सेल शीटचं नाव पहा, रजिस्ट्रेशन कम अवॉर्ड शीट ऑफ लर्नर्स फॉर FLNAT अंडर उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम 2025-26 एक्सेल शीट पहा. आपण यामध्ये रो क्रमांक 1 पाहूया. रो क्रमांक मध्ये आपल्याला त्या परीक्षार्थ्यांचा अनुक्रमांक नोंदवायचा आहे. या सिरियल नंबर मध्ये आपणास अनुक्रमांक 1 ते 49,996 इतके अनुक्रमांक आपणास बाय डिफॉल्ट टाईप करून दिलेले आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावरती संकलन करताना याच क्रमाने अनुक्रमांक असावेत. जेवढे असाक्षर असतील तेवढे अनुक्रमांक ठेवून उरलेले अनुक्रमांक डिलीट करावेत ही दक्षता घ्यावी. त्यानंतर रो क्रमांक 2 मध्ये नेम ऑफ स्टेट म्हणजेच राज्याचं नाव ऑब्लिक UT म्हणजेच केंद्रशासित प्रदेशाचं नाव. या ठिकाणी ही परीक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यात होत आहे त्यामुळे महाराष्ट्र हे नाव आपणास ऑलरेडी
या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये किंवा यामध्ये मॅन्युअली स्वतः टाईप करू नये. रो क्रमांक 3 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षरांचे आडनाव व प्रथम नाव नमूद करावे. नेम ऑफ लर्नर, पहिल्यांदा आडनाव आणि एक स्पेस देऊन त्यानंतर त्यांचं नाव हे कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप करावे. या ठिकाणी आपण जर स्मॉल लेटर मध्ये नोंद करण्याचा जर प्रयत्न केला तर या ठिकाणी स्मॉल लेटर मध्ये नाव घेतले जात नाही. आपण जर टाकल्यास अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी इंटर टेक्स्ट इन कॅपिटल लेटर्स रिट्राय म्हणून मेसेज ओपन होईल. म्हणजेच या ठिकाणी आपणास कॅपिटल लेटर मध्ये त्यांचं पहिल्यांदा आडनाव आणि नंतर नाव या ठिकाणी नमूद करायचं आहे. रो क्रमांक 4 म्हणजेच रकाना क्रमांक 4 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तींच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव नमूद करावे. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण रघुनाथ हे इंग्रजीत कॅपिटल मध्ये नाव नमूद केलेले आहे. याही ठिकाणी आपण मराठीमध्ये किंवा स्मॉल लेटर्स मध्ये नोंद केल्यास तशा प्रकारचा मेसेज आपणास या ठिकाणी येईल की एंटर टेक्स्ट इन कॅपिटल लेटर रिट्राय. त्यानंतर रो क्रमांक 5 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीच्या आईचे नाव नमूद करावे. उदाहरण दाखल आपण या ठिकाणी शांताबाई हे नाव या ठिकाणी कॅपिटल लेटर मध्ये नोंद केलेले आहे. याही ठिकाणी आपण स्मॉल लेटर्स किंवा मराठीमध्ये टाईप करण्याचा प्रयत्न केल्यास आपणास त्या प्रकारे एंटर टेक्स्ट इन कॅपिटल लेटर हा मेसेज देईल. पुन्हा आपल्याला प्रयत्न करून कॅपिटल मध्ये नाव नोंदवावे लागेल. रकाना क्रमांक 6 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तींचा किंवा त्यांच्याकडे जर नसेल तर त्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल क्रमांक नमूद करावा. हा मोबाईल क्रमांक 10 अंकी असावा. 10 पेक्षा कमी किंवा 10 पेक्षा जास्त आपण या ठिकाणी अंक नमूद केल्यास परत या ठिकाणी आपणास एंटर ओनली नंबर्स अशा प्रकारचा टेक्स्ट बॉक्समध्ये मेसेज देईल. त्यानुसार आपण या ठिकाणी 10 अंकी इंग्रजी अंकात मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे. रकाना क्रमांक 7 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीचा प्रवर्ग नमूद करावा. म्हणजेच असाक्षर व्यक्ती जनरल, SC, ST, OBC किंवा मायनॉरिटी यापैकी एखाद्या प्रवर्गामधील असेल तर त्या प्रवर्गाची नोंद ड्रॉपडाऊन मध्ये दिलेल्या मेनू मधूनच करावी. आपणास ड्रॉपडाऊन मध्ये जनरल, SC, ST, OBC व मायनॉरिटी असे 5 पर्याय दिलेले आहेत. असाक्षर व्यक्ती ज्या प्रवर्गामधील असेल तो प्रवर्ग या ठिकाणी ड्रॉपडाऊन मधून पर्याय निवडावा. त्याचबरोबर या ठिकाणी आपण या असाक्षर व्यक्तीचा प्रवर्ग मॅन्युअली मध्ये टाईप करू नये याची दक्षता घ्यावी. आपण जर मॅन्युअली टाईप केलं तर आपणास परत दिस व्हॅल्यू यू एंटर इज नॉट व्हॅलिड असा मेसेज आपणास टेक्स्ट बॉक्स मध्ये येईल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ड्रॉपडाऊन मेनू मधूनच हा प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर रो क्रमांक 8 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्ती जर विवाहित असेल तर ड्रॉपडाऊन मेनू मध्ये आपणास दिलेल्या Y किंवा N यापैकी Y हा पर्याय निवडावा. जर असाक्षर व्यक्ती विवाहित नसेल म्हणजेच अविवाहित असेल तर दिलेल्या पर्यायामधून N हा पर्याय निवडावा. Y म्हणजे यस आणि N म्हणजे नो. असाक्षर व्यक्ती ज्या प्रवर्गातील असेल त्यापैकी हा ड्रॉपडाऊन मधील योग्य पर्याय या ठिकाणी नोंद करावा. रो क्रमांक 9 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीचे वय वर्षामध्ये नमूद करावे. उदाहरणार्थ 40 असेल तर या ठिकाणी 40 हा अंक इंग्रजीमध्ये नमूद करावा. या ठिकाणी आपली ही परीक्षा
15 वर्ष व त्यापुढील वयोगटातील असाक्षरांसाठी असल्याने 15 वर्षापेक्षा खालील वय या ठिकाणी नमूद करू नये. त्यानंतर रो क्रमांक 10 मध्ये
रो क्रमांक 10 मध्ये परीक्षा प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तींचे जेंडर नमूद करावे. जर ती व्यक्ती पुरुष असेल तर ड्रॉपडाऊन मेनूमधील यम हा पर्याय निवडावा. ती व्यक्ती स्त्री असेल तर ड्रॉपडाऊन मेनूमधील यफ हा पर्याय निवडावा. ती व्यक्ती तृतीयपंथी असेल तर ड्रॉपडाऊन मेनूमधील टी हा पर्याय नमूद करावा. यम म्हणजे मेल, एफ म्हणजे फिमेल आणि टी म्हणजे ट्रान्सजेंडर. या तीन पर्यायापैकी जो पर्याय योग्य असेल हा पर्याय ड्रॉपडाऊन मेनूमधूनच निवडावा. या ठिकाणी मॅन्युअली कुणीही मेल, फिमेल किंवा ट्रान्सजेंडर असं नमूद करू नये. आणि जर आपण असा प्रयत्न केलास आपणास द व्हॅल्यू यू एंटर इज नॉट व्हॅलिड असा मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर परत आपण ड्रॉपडाऊन मेनूमधील योग्य तो पर्याय निवडावा. त्यानंतर रो क्रमांक 11 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेले असाक्षर व्यक्ती जर दिव्यांग असतील तर ड्रॉपडाऊन मेनूमधील वाय हा पर्याय निवडावा. ते असाक्षर व्यक्ती जर दिव्यांग नसतील तर पर्यायामधील यन हा पर्याय निवडावा. वाय म्हणजे यस, एन म्हणजे नो. याही ठिकाणी आपल्याला ड्रॉपडाऊन मेनूमधीलच पर्याय निवडायचा आहे. मॅन्युअली आपण यस किंवा नो असे टाईप करू नये. त्यानंतर अतिशय महत्वाचं रो क्रमांक 12 ते रो क्रमांक 25 हा परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तींना देण्यात आलेला बैठक क्रमांक या संदर्भामध्ये रो क्रमांक 12 ते रो क्रमांक 25 मध्ये आपल्याला माहिती नोंदवायची आहे. अर्थातच त्या असाक्षर व्यक्तीला आपल्याला बैठक क्रमांक द्यायचा आहे. यामध्ये रो क्रमांक 12 ते रो क्रमांक 22 पर्यंत आपल्याला हा असाक्षर व्यक्ती ज्या शाळेमध्ये परीक्षा देत आहे त्या शाळेचा युडायस क्रमांक नोंदवायचा आहे. परंतु या युडायस क्रमांकामधील पहिला जो आपल्या राज्याचा कोड आहे हा राज्याचा कोड रो क्रमांक 12 आणि 13 मध्ये बाय डिफॉल्ट देण्यात आलेला आहे. आपल्या जिल्ह्याचा कोड 14-15 मध्ये, तालुक्याचा कोड 16-17 मध्ये आणि आपल्या गावाचा कोड 18-19-20 मध्ये आणि शाळेचा कोड 21-22 मध्ये नोंदवायचा आहे. म्हणजेच अशा प्रकारे त्या शाळेचा युडायस क्रमांक हा 11 अंकी असतो. 11 अंकापैकी पहिल्या राज्याचे 2 अंक आपल्याला दिलेले आहेत. तिथून पुढचे उर्वरित 9 अंक आपल्याला रो क्रमांक 14 ते रो क्रमांक 22 मध्ये भरवायचे आहेत. आणि 23, 24, 25 मध्ये आपल्याकडे नोंदणी फॉर्मवरती परीक्षेला साक्षर व्यक्ती आलेले आहेत त्यांना आपल्याला सिरियल नंबर 001 तो शेवटचा जो असेल त्याला 00, समजा उदाहरणार्थ लास्टचा आपल्याकडे 10वा क्रमांक असेल 010 असा त्याचा नंबर तयार होईल. म्हणजे या ठिकाणी जो ज्या शाळेवरती पहिला साक्षर व्यक्ती परीक्षा देण्यासाठी आलेला आहे त्यांना आपण 001 असा क्रमांक देणार. ते शेवटच्या व्यक्तीला उदाहरणार्थ 12वी व्यक्ती असेल तर 012. स्वतंत्र रकान्यामध्ये 1 अंक घ्यायचा आहे. एकाच रकान्यात 2 अंक घेऊ नयेत. आणि आपण जर तसा प्रयत्न केला 2 अंक एकाच रकान्यामध्ये घ्यायचा किंवा 3 अंक एकाच रकान्यामध्ये घ्यायचा तर त्या ठिकाणी आपल्याला एक मेसेज येईल, एंटर व्हॅलिड नंबर्स किंवा द व्हॅल्यू एंटर इज नॉट व्हॅलिड असा मेसेज येईल. याचाच अर्थ असा की आपण एका स्वतंत्र रकान्यामध्ये एकच अंक घेण्यात यावा. म्हणजेच रो क्रमांक 12 ते रो क्रमांक 25 मध्ये असाक्षर व्यक्तीला आपण बैठक क्रमांक देणार आहोत. त्यातील पहिले 11 अंक हा त्या शाळेचा युडायस कोड असणार आहे आणि शेवटचे 3 अंक हा त्यांचा सिरियल अनुक्रमांक जो 3 अंकी असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी नमूद करावायचा आहे. त्यानंतर रो क्रमांक 26 ते 29 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तींचा रहिवासी पत्ता नमूद करायचा आहे. यामध्ये रो क्रमांक 26 मध्ये ऍड्रेस लाईन 1 म्हणजेच साक्षर व्यक्ती ज्या गावातील आहे त्या गावाचं पूर्ण नाव इंग्लिश कॅपिटल मध्ये आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर रो क्रमांक 27 मध्ये आपल्याला जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला
36 जिल्हे ड्रॉपडाऊन मेनूमध्ये दिलेले आहेत. असाक्षर व्यक्ती ज्या जिल्ह्यातील असेल तो जिल्हा या पर्यायामधून आपण निवडावा. रो क्रमांक 28 मध्ये आपल्या स्टेटचं नाव आपल्याला दिलेलं आहे, त्यामध्ये कोणताही बदल करू नये, मॅन्युअली टाईप करू नये. रो क्रमांक 29 मध्ये असाक्षर व्यक्तीच्या गावातील असेल किंवा ज्या तालुक्यातील असेल त्या त्यांच्या गावाचा किंवा तालुक्याचा पिनकोड या ठिकाणी रो क्रमांक 29 मध्ये नमूद करावायचा आहे. त्यानंतर रो क्रमांक 30 ते 34 मध्ये असाक्षर व्यक्तींनी ज्या शाळेमध्ये ज्या परीक्षा केंद्रावरती परीक्षा देत आहेत त्या शाळेचा पत्ता रो क्रमांक 30 ते 34 मध्ये आपल्याला नमूद करावायचा आहे. रो क्रमांक 30 मध्ये नेम ऑफ स्कूल म्हणजे परीक्षार्थी ज्या शाळेवरती ही परीक्षा देत आहे त्या शाळेचं नाव आपल्याला मॅन्युअली टाईप करायचं आहे. त्यानंतर रो क्रमांक 31 मध्ये त्या शाळेचा पत्ता म्हणजे ती शाळा ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव आपणास या ठिकाणी टाईप करावायचे आहे. त्यानंतर रो क्रमांक 32 मध्ये ती शाळा किंवा ते गाव ज्या जिल्ह्यामध्ये आहे ते जिल्हे आपल्याला या ठिकाणी ड्रॉपडाऊन मेनूमध्ये दिलेले आहेत. त्या जिल्ह्याचे नाव आपण या ड्रॉपडाऊन मेनूमधील योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर रो क्रमांक 33 मध्ये आपल्या राज्याचं नाव आपणास देण्यात आलेलं आहे, त्यामध्ये कोणताही बदल करू नये. रो क्रमांक 34 मध्ये ती शाळा ज्या गावात किंवा तालुक्यात असेल त्याचा पिनकोड रो क्रमांक 34 मध्ये नमूद करावा. त्यानंतर रो क्रमांक 35 आणि 36 मध्ये असेसमेंट सेंटर कोड जो 2 अंकी असणार आहे तो या ठिकाणी नमूद करायचा आहे. म्हणजेच परीक्षा केंद्रावरती असाक्षर व्यक्तींनी किती वर्गखोल्यांतून परीक्षा दिली त्याचा या ठिकाणी क्रमांक लिहायचा आहे. उदाहरणार्थ XYZ एक व्यक्तीने खोली क्रमांक 1 मधून परीक्षा दिलेली असेल तर या ठिकाणी 01 हे अंक नमूद करावेत. याच परीक्षा केंद्रावरती एखाद्या असाक्षराने जर खोली क्रमांक 2 मधून परीक्षा दिलेली असेल तर 02 हे अंक या ठिकाणी नमूद करायचे आहेत. म्हणजे आपल्या परीक्षा केंद्रावरती किती असाक्षर उपस्थित आहेत त्यांच्या प्रमाणामध्ये आपण त्यांना वर्ग खोली 1 वर्ग खोली 2 अशा खोल्यामध्ये बसून त्यांची आपण परीक्षा घेऊ शकतो. आणि असाक्षर व्यक्ती ज्या खोलीत बसलेले आहेत त्यांच्या खोलीचा क्रमांक हा 2 अंकी 01 किंवा 02 हा रो क्रमांक 35 आणि 36 मध्ये स्वतंत्र रकान्यात स्वतंत्र अंक नमूद करावायचा आहे. त्यानंतर रो क्रमांक 37 मध्ये आपली परीक्षा ही 21 सप्टेंबर 2025 या रोजी आहे. तो दिनांक आपणास या ठिकाणी देण्यात आलेला आहे, त्यामुळं मॅन्युअली आपण या ठिकाणी दिनांक टाईप करू नये. त्यानंतर रो क्रमांक 38 ते 40 या ठिकाणी आपणास असाक्षर व्यक्तींच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करून त्यांना प्राप्त गुणांची माहिती आपणास रो क्रमांक 38, 39 व 40 मध्ये करावायची आहे. त्यांची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका ही 3 विभागामध्ये विभागलेली आहे. पहिला भाग हा वाचन या संबंधित आहे, दुसरा भाग हा लेखन या संबंधित आहे आणि तिसरा भाग हा संख्याज्ञान या संबंधित आहे. त्या असाक्षर व्यक्तीला वाचन या विभागामध्ये 50 पैकी किती गुण मिळाले याची नोंद रो क्रमांक 38 मध्ये करावी. असाक्षर व्यक्तीला लेखन या विभागामध्ये एकूण 50 गुणांपैकी किती गुण मिळाले त्याची नोंद रो क्रमांक 39 मध्ये करावी. असाक्षर व्यक्तीला संख्याज्ञान या विभागामध्ये 50 पैकी किती गुण मिळाले याची नोंद रो क्रमांक 40 मध्ये करावी. त्याचबरोबर या 38, 39, 40 मध्ये गुणांची नोंद केल्यानंतर यांची टोटल आपणास रो क्रमांक 44 मध्ये ऑटोमॅटिकली येईल. या ठिकाणी फॉर्म्युले लावून आपणास एक्सरसाइज दिल्यामुळे या ठिकाणी आपणास मॅन्युअली टोटल करण्याची गरज नाही. त्यानंतर पुढे रो क्रमांक 41, 42 आणि 43 मध्ये या व्यक्तीला उत्तीर्ण होण्यासाठी जर ग्रेस गुणांची आवश्यकता असेल तर ग्रेस गुण देण्यासाठी आपणास रो क्रमांक 41, 42 आणि 43 मध्ये द्यायचे आहे. ज्या भागामध्ये त्याला कमी गुण आहेत त्या भागामध्ये जर ग्रेस गुण दिलेला असेल तर त्याच भागामध्ये त्याला अतिरिक्त वाढीव गुण दिलेले
नमूद करावेत. आपण याचे प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 1 पाहूया आपण. एका असाक्षर व्यक्तीला वाचन या भागामध्ये 36 गुण मिळाले, लेखन या विभागामध्ये 23 गुण मिळाले, संख्या ज्ञान या विभागामध्ये 24 गुण मिळाले. अर्थातच तिन्ही विभागामध्ये यांना 33% पेक्षा जास्त गुण असल्यामुळे आणि एकूण गुण 33% पेक्षा जास्त म्हणजेच अर्थात 49.5 पेक्षा जास्त असल्यामुळे हा असाक्षर व्यक्ती पास झालेला आहे. तर रो क्रमांक 45 मध्ये आपल्याला ड्रॉपडाऊन मध्ये 2 मेनू दिलेले आहेत. यामध्ये पास आणि नीड इम्प्रुव्हमेंट. हा व्यक्ती पास झाल्यामुळे या 2 पर्यायापैकी पास हा पर्याय या ठिकाणी आपण निवडावा. या व्यक्तीला या ठिकाणी कोणत्याही ग्रेस गुणांची आवश्यकता नाही, म्हणून आपण रो क्रमांक 41, 42 आणि 43 मध्ये जरी ग्रेस गुण दिले नसले तरी 0 हा अंक अवश्य देण्यात यावा. कोणताही रकाना या ठिकाणी रिकामा ठेवू नये. दुसरं आपण उदाहरण पाहूया. दुसऱ्या एका असाक्षर व्यक्तीला पहिल्या भागामध्ये 11.5 गुण मिळालेले आहेत, दुसऱ्या भागामध्ये 24, तिसऱ्या भागामध्ये 35, या तिन्ही भागांची टोटल 70.5 येते. या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये 33% गुण घेणे म्हणजेच प्रत्येक भागामध्ये एका व्यक्तीला 16.5 गुणांची आवश्यकता असते. या ठिकाणी आपण पाहिल्यास वाचन या भागामध्ये त्या व्यक्तीला 11.5 गुण मिळाल्यामुळे या व्यक्तीला 5 गुणांची या ठिकाणी आवश्यकता आहे. हे 5 वाढीव गुण आपण रो क्रमांक 41 मध्ये वाचनामध्येच दिलेले आहे, कारण यांना वाचनामध्ये कमी आहे म्हणून वाचनामध्ये दिलेले आहे. बाकी भागामध्ये आपण 0-0 दिलेला आहे. एकूण गुण आलेला आहे. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले गुण मिळाल्यामुळे या व्यक्तीला आपण पास हा चेहरा आपण निवडणार आहोत. तिसरं उदाहरण पाहूया आपण. पहिल्या भागामध्ये 17 गुण घेऊया आपण, दुसऱ्या भागामध्ये आपण 11.5 घेऊया, तिसऱ्या भागामध्ये 28. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण लेखन भागामध्ये 16.5 गुणांची आवश्यकता आहे, परंतु त्यांना 11.5 मिळाले आहेत. म्हणजेच या व्यक्तीला आपल्याला लेखन या भागामध्ये 5 वाढीव गुण देता येतील. ज्या भागामध्ये आपण वाढीव गुण दिलेले आहेत त्याच भागामध्ये दिलेले वाढीव गुण नमूद करावे. बाकी भागामध्ये 0-0 हे अंकरले आहेत. याही व्यक्तीने उत्तीर्ण होण्यासाठीचे निकष पूर्ण केल्यामुळे त्यांच्या पुढे आपण पास हा पर्याय आपण निवडणार आहोत. आपण चौथा पर्याय पाहूया. पहिल्या भागामध्ये 24 गुण, दुसऱ्या भागामध्ये 36 गुण आणि तिसऱ्या भागामध्ये 11.5 गुण. म्हणजे या असाक्षर व्यक्तीला या तिसऱ्या संख्याज्ञान भागामध्ये 16.5 गुणांची आवश्यकता होण्यासाठी 5 वाढीव गुण देणे आवश्यक आहे, म्हणून आपण त्यांना संख्याज्ञान या भागामध्येच 5 अतिरिक्त गुण देत आहोत. वाचन आणि लेखन मध्ये आपण 0-0 लिहिलं आणि एकूण मध्ये 76.5 म्हणजेच उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना आपण पास हा शेरा आपण या ठिकाणी निवडत आहोत. त्यानंतर आपण एक पुढील उदाहरण घेऊया आपण. पहिल्या भागात 15 गुण, दुसऱ्या भागात 16 गुण, तिसऱ्या भागात 18 गुण. आपण जर पहिले 2 भाग जर पाहिले तर वाचन भागामध्ये 15 गुण आहेत, लेखन भागामध्ये 16 आहेत. म्हणजे पहिल्या भागामध्ये 1.5 गुणांची गरज आहे, दुसऱ्या भागामध्ये 0.5 गुणांची गरज आहे. म्हणून आपण रो क्रमांक 41 मध्ये ज्या भागात त्यांना कमी आहेत त्या भागामध्ये 1.5 गुण दिलेले आहेत. रो क्रमांक 42 मध्ये वाचन भागामध्ये 0.5 गुणांची आवश्यकता असल्यामुळे त्या ठिकाणी 0.5 आपण वाढीव गुण दिलेले आहे. तिसऱ्या भागात कोणत्याही गुणांची आवश्यकता असल्यामुळे आपण 0 गुण दिलेले आहे. एकूण 49.5 पेक्षा जास्त गुण मिळाल्यामुळे ही व्यक्ती पास झालेली असल्यामुळे आपण पास हा शेरा निवडलेला आहे. आपण एक शेवटचं उदाहरण पाहूया. पहिल्या भागात 14, दुसऱ्या भागात 15, तिसऱ्या भागात 15.5. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या व्यक्तीला तिन्ही भागामध्ये 16.5 पेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे ही व्यक्ती उत्तीर्ण होऊ शकत नाही. परंतु आपण जर यांना ग्रेस गुण दिले 5 या मर्यादेमध्ये राहून तर व्यक्ती ही उत्तीर्ण होऊ शकते. आपण ते पाहूया. पहिल्या भागामध्ये या व्यक्तीला 2.5 गुणांची आवश्यकता आहे, दुसऱ्या भागामध्ये 1.5 गुणांची आवश्यकता आहे आणि तिसऱ्या भागामध्ये 1 गुणांची आवश्यकता. असे एकूण आपण 5च गुण दिलेले आहेत. 5 पेक्षा जास्त अतिरिक्त गुण आपणास देता येणार नाही, याची या ठिकाणी दक्षता घेण्यात यावी. या व्यक्तीला 150 पैकी 33% म्हणजे 49.5 गुण मिळाल्यामुळे ही व्यक्ती पास होत आहे. म्हणून आपण
रो क्रमांक 45 मध्ये 5 हा शेरा आपण निवडत आहोत. जर असाक्षर व्यक्तींना तिन्ही भागामध्ये तर 33% कमी गुण असतील, म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या भागामध्ये 13, दुसऱ्या भागामध्ये 12 आणि तिसऱ्या भागामध्ये 12, अशा या तिन्ही भागामध्ये मिळून एकूण 37 गुण होतात. आणि आपण या व्यक्तीला जरी 5 गुण दिले तरी ह्या व्यक्तीला 33% जास्त गुण मिळत नाहीत. म्हणून आपण यांना कोणत्याही भागामध्ये ग्रेस गुण न देता तिन्ही भागामध्ये आपण 0-0 लिहून गुणांची टोटल 37 येते. उत्तीर्ण होण्यासाठी आपणास 49.5 गुणांची आवश्यकता असते. हे उत्तीर्णतेचे निकष या ठिकाणी पूर्ण होत नाहीत, म्हणून आपण अशा व्यक्तीसमोर नीड इम्प्रुव्हमेंट असा शेरा या पर्यायामधून आपण घेण्यात यावं. 45 मध्ये आपण शेरा नोंदवायचा आहे. त्यानंतर आपणास रो क्रमांक 46 मध्ये आणि 47 मध्ये जो असाक्षर व्यक्ती आहे त्यांचा ओळखपत्राचा प्रकार आणि त्याचा क्रमांक नोंदवायचा आहे. तर रो क्रमांक 46 मध्ये टाइप्स ऑफ आयडेंटिटी कार्ड आपण 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आधार कार्ड, दुसरा रेशन कार्ड, तिसरा पॅन कार्ड आणि चौथा एपिक कार्ड. एपिक कार्ड म्हणजेच मतदान ओळखपत्र. तर आपल्याकडे आलेल्या असाक्षर व्यक्तीकडून आपणास या चारीपैकी कोणताही एक ओळखपत्राचा प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे. आणि जो पर्याय निवडलेला आहे त्याचाच क्रमांक रो क्रमांक 47 मध्ये नमूद करावायचा आहे. त्यानंतर रो क्रमांक 48 मध्ये लर्नर्स टाईप, म्हणजे हा लर्नर कोणत्या प्रकारामध्ये आहे. या ठिकाणी आपण 5 प्रकार दिले आहेत. पहिला प्रकार आहे फ्रेशर 2025-26. दुसरा प्रकार आहे रिन्युअल अब्सेंट 2024-25. तिसरा प्रकार आहे रिन्युअल नीड इम्प्रुव्हमेंट 2024-25. चौथा प्रकार आहे रिन्युअल अब्सेंट 2023-24. आणि शेवटचा 5वा पर्याय आहे रिन्युअल नीड इम्प्रुव्हमेंट 2023-24. हे पर्याय कसे निवडायचे आपण ते पाहूया. परीक्षेला प्रविष्ट झालेला असाक्षर व्यक्तीची नोंदणी जर यावर्षीच झालेली असेल तर ड्रॉपडाऊन मेनूमधून फ्रेशर 2025-26 हा पर्याय निवडावा. पुन्हा एकदा सांगतो, जर परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीची नोंदणी याच वर्षी झालेली असेल तर ड्रॉपडाऊन मेनूमध्ये फ्रेशर 2025-26 हा पर्याय निवडावा. त्यानंतर जर असाक्षर व्यक्तीची नोंदणी मागील वर्षी म्हणजेच सन 2024-25 मध्ये झालेली असेल आणि त्या व्यक्तीने मागील वर्षी घेण्यात आलेली 23 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेली जी परीक्षा असेल त्या परीक्षा जर गैरहजर असेल तर ड्रॉपडाऊन मेनूमधून रिन्युअल अब्सेंट 2024-25 हा पर्याय निवडावा. पुन्हा सांगतो, जर असाक्षर व्यक्तीची नोंदणी मागील वर्षी म्हणजे सन 2024-25 मध्ये झालेली असेल व तो असाक्षर व्यक्ती 23 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेल्या FL NAT परीक्षेला गैरहजर असेल तर ड्रॉपडाऊन मेनूमधून रिन्युअल अब्सेंट 2024-25 या पर्यायाची निवड करावी. पुढे जर असाक्षर व्यक्तीची नोंदणी मागील वर्षी म्हणजेच 2024-25 मध्ये झालेली असेल त्या व्यक्तीने 23 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेली FL NAT परीक्षा ही पण दिलेली असेल, परंतु परीक्षा देऊन ही जर व्यक्ती उत्तीर्ण झालेली नसेल म्हणजेच ज्या व्यक्तींना नीड इम्प्रुव्हमेंट शेरा मिळालेले असेल आणि ती जर व्यक्ती आता परीक्षा देत असेल तर अशा व्यक्तीसमोर रिन्युअल नीड इम्प्रुव्हमेंट 2024-25 या पर्यायाची निवड करावी. जर असाक्षर व्यक्तीची नोंदणी 2023-24 मध्ये झालेली असेल आणि त्या असाक्षर व्यक्तीने 17 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेली FL NAT परीक्षा दिली नसेल तर रिन्युअल अब्सेंट
2023-24 हा पर्याय निवडावा. पुन्हा एकदा, जर असाक्षर व्यक्तीची नोंदणी 2023-24 मध्ये झालेली असेल आणि त्या व्यक्तीने 2023-24 मध्ये 17 मार्च 2024 ला घेण्यात आलेली FLNAT परीक्षा दिली नसेल तर रिन्युअल अब्सेंट 2023-24 हा पर्याय निवडावा. शेवटचा पर्याय केव्हा निवडावा? जर असाक्षर व्यक्तीची नोंदणी 23-24 मध्ये झालेली असेल, त्या व्यक्तीने 17 मार्च 2024 ची परीक्षाही दिलेली असेल, परंतु त्या व्यक्तीला जर नीड इम्प्रुव्हमेंट असा शेरा मिळालेला असेल, म्हणजेच ती व्यक्ती उत्तीर्ण झालेली नसेल, तर अशा व्यक्तीने जर ही परीक्षा दिली तर या व्यक्तीसमोर रिन्युअल नीड इम्प्रुव्हमेंट 2023-24 हा पर्याय निवडावा. शाळा स्तर, केंद्र स्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तरावर या एक्सेल शीट मध्ये रो क्रमांक 1 ते रो क्रमांक 48 मध्ये सर्व माहिती भरल्यानंतर प्रत्येक स्तरावर या एक्सेल शीटला फिल्टर लावून 1 ते 48 रो मधील माहिती अचूक भरल्याची खात्री करून घ्यायची आहे. माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतरच एका स्तरावरून पुढच्या स्तरावर ही एक्सेल शीट देण्यात यावी. या ठिकाणी आपणास एक फ्लो चार्ट दिलेला आहे. शाळा स्तरावरती परीक्षेस बसलेल्या असाक्षरांच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन त्याच दिवशी किंवा असाक्षर संख्या जर जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी करून परीक्षा केंद्रावरील सर्व उपस्थित असणाऱ्या असाक्षरांच्या गुणांची नोंद आपणास देण्यात आलेल्या एक्सेल शीट मध्येच करायची आहे. सर्व माहिती अचूक असल्याची खात्री केल्यानंतर ही एक्सेल शीट दिनांक 21 किंवा 22 तारखेला केंद्र स्तरावरील केंद्र प्रमुख अथवा केंद्र स्तरावर संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे किंवा तंत्रस्नेही शिक्षकांकडे देण्यात येईल. शाळा स्तरावरील एक्सेल शीट केंद्र स्तरावर प्राप्त झाल्यानंतर केंद्र स्तरावर आपल्या केंद्रांतर्गत असणाऱ्या सर्व शाळांची माहिती चे संकलन एका एक्सेल शीट मध्ये करावे. संकलन करताना अनुक्रमांक सिरियल ठेवावा, म्हणजे शाळेनुसार असू नयेत, ते अनुक्रमांक बदलावेत. म्हणजे जर आपल्या केंद्रामध्ये 600 असाक्षर व्यक्तींनी परीक्षा दिलेली असेल तर अनुक्रमांक 1 ते शेवटचा अनुक्रमांक हा 6 असेल. याची दक्षता घेण्यात यावी. आणि केंद्रावर सर्व शाळांचे एकत्रीकरण झाल्यानंतर ही एकच सीट दिनांक 22 किंवा 23 तारखेला तालुका स्तरावरती पाठवण्यात यावी. तालुका स्तरावरती तालुका अंतर्गत सर्व केंद्रातील एक्सेल शीट प्राप्त झाल्यानंतर या सर्व केंद्रांची माहिती एकत्रित एका एक्सेल शीट मध्ये घेण्यात यावी. यामध्ये एकत्रीकरण करताना अनुक्रमांक लक्षात घ्यावा. जर आपल्या तालुक्याची संख्या उदाहरणार्थ 3000 असेल तर पहिला अनुक्रमांक हा 1 असेल आणि शेवटचा अनुक्रमांक हा 3000 असेल. याची दक्षता घेण्यात यावी. फिल्टर लावून माहिती अचूक असल्याची खात्री करून ही एक्सेल शीट 23 किंवा 24 तारखेला शिक्षणाधिकारी योजना कार्यालय यांना जिल्हा स्तरावरती पाठवण्यात यावी. जिल्हा स्तरावरती सर्व तालुक्यांची एक्सेल शीट आल्यानंतर या तालुक्यातील एक्सेल शीटचं एकत्रीकरण एका एक्सेल शीट मध्ये करावं. करताना परत अनुक्रमांक पाहावा. तालुक्याची माहिती कॉपी पेस्ट करत असताना मध्ये कोणताही रो ब्लँक राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सलगपणे कॉपी पेस्ट करत जावं. जर आपल्या जिल्ह्याची संख्या उदाहरणार्थ 30,000 असेल तर अनुक्रमांक 1 ते शेवटचा अनुक्रमांक हा 30,000 असेल. अशा प्रकारे जिल्हा स्तरावरती तालुक्यातून प्राप्त एक्सेल शीटचं एकत्रीकरण करून माहिती बरोबर असल्याची खात्री करून ही एक एक्सेल शीट राज्य स्तराकडे 25 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात यावी याची दक्षता घ्यावी. दिनांक 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.